परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांनी काही काळ भोगावती नदीकाठी देखील तपश्चर्या केली. त्यावेळी राधानगरीचे श्री तातोबा बाळा महाराजांच्या सेवेत रुजू होते. महाराज भोगावती नदीकाठी समाधी लावून बसत व तातोबा बाळा झाडावर बसून महाराजांकडे लक्ष देऊ पाहत असत. महाराज त्या ठिकाणी देहभान हरपून तपसाधनेत बसलेले असताना त्यांच्या आजूबाजूस वाघ व इतर हिंस्त्र प्राणी येऊन हळूच निघून जात असत. परंतु महाराजांना ते प्राणी काही उपद्रव देत नसत. भोगावतीच्या काठी एका औदुंबराच्या वृक्षाखाली महाराज तपश्चर्या करत बसले होते. त्या वृक्षाच्या फांदीला मधमाशांचा एक पोळा लागलेला होता. एक दिवस अस्वल आले आणि त्या वृक्षावर चढून मध खाण्याची इच्छेने त्या अस्वलाने मधमाशांच्या पोळ्यावर झडप घातली. अस्वलाच्या पंजाच्या माराने मधाचे पोळे वृक्षाखाली महाराजांच्या अगदी पुढ्यात पडले. मधाचे पोळे फांदीवरून खाली निसटताच पोळ्यांवरील मधमाशांनी तत्काळ अस्वलावर हल्ला केला व त्यास हैराण केले. अस्वल वृक्षावरून खाली उतरला व त्याने वृक्षाखाली बसलेल्या महाराजांच्या मानेवर आणि मनगटावर जखमा केल्या. महाराज शांत होते. त्यांनी कसलेच दुःख व्यक्त केले नाही. परमपूज्य महाराजांच्या शरीरावर जखमा करून अस्वल तेथून निघून गेला. परंतु आता मधमाशांनी महाराजांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. महाराज ज्या वृक्षाखाली तप करण्यास बसले होते त्याच वृक्षाच्या बाजूला चिखल होता. महाराजांनी क्षणाचाही विलंब न लावता चिखलामध्ये लोळण घेतली व चिखलाने आपले संपूर्ण शरीर माखून घेतले. मधमाशा अति वेगाने महाराजांपर्यंत यायच्या व शरीर चिखलाने माखलेले असल्यामुळे मागे परतून जायच्या. महाराजांनी समयसूचकता व प्रसंगावधानता राखून आलेल्या प्रसंगाला योग्य प्रकारे मात केली. पुढे महाराजांनी अनेक ठिकाणी तपसाधना करून त्या जागा पावन केल्या. महाराजांनी आंगले या ठिकाणी तप केले. तसेच अधूनमधून स्वामी केळवलीच्या सुख नदीत येऊन तपश्चर्या करीत व तेथील भक्तांना दर्शन देत. प्रसंगावधान राखिती नाथ करून या प्रसंगावरी मात न होती कदापि भयभीत संकट समय. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 स्वामी गगनगिरी दिगंबरा. ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः.